आम्ही आमच्या बॅगा भरल्या आणि मग प्रवासाला निघालो. वाटेत आम्हाला अनेक विस्तृत वटवृक्ष दिसले, जे मोठ्या क्षेत्राला व्यापून आहेत. ब्लॉग मध्ये मी नालासोपारा ते कोकण अशी जर्नी करणार आहे आणि हे सगळं कॅप्चर करण्यासाठी मी माझा ट्रायपॉड, माईक वगैरे सगळं रेडी केलेलं आहे. तर आता चला बघूया आपला रिक्षा आहे. वाटेत आम्हाला मीठागर सुद्धा पाहायला भेटते. नॉर्मली आम्ही पनवेल, पेठ, नागोठणे असं करत माणगाव वगैरे करत कोकणात जातो. पण साधारणतः वळखळ ते माणगाव दरम्यान रस्त्याचे काम अजून पूर्णपणे झालेले नाही, म्हणून ट्रॅफिक टाळण्यासाठी आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वे पकडला आणि खोपोलीला बाहेर पडून पाली फाट्याला आलो. निसर्गाचे सौंदर्य किती निर्मळ आणि मनमोहक आहेत ना, ते पहा किती निवांत आहे. कोकणाचे सौंदर्य खरोखरच अतुलनीय आहे. येथील हिरवेगार लँडस्केप, सुंदर समुद्र किनारे नयनरम्य वातावरण तयार करतात. कोकण या प्रदेशाचा अनोखा सांस्कृतिक वारसा, चैतन्यपूर्ण सण त्याची मोहकता वाढवतात. कोकण हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक लपलेले रत्न आहे. कोकणाचे वळणदार रस्ते तुम्हाला हिरवळीच्या टेकड्यांपासून ते सुंदर आणि शांत समुद्र किनाऱ्यापर्यंत मोहक लँडस्केपमधून घेऊन जातात. येथील सुंदर किनारे, ऐतिहासिक किस्से आणि प्राचीन मंदिरे भूतकाळातील किस्से सांगतात. उत्साही प्रवाशांसाठी कोकण हा अनुभवांचा खजिना आहे. कोकण हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक प्रवाशाला काही ना काही आवडण्यासारखे आहे.
पाली फाट्यापासून आतमध्ये आल्यावर ते हॉटेल होतं, श्री समर्थ हॉटेल. तिथे मी मेदूवडा ऑर्डर केला. ॲक्च्युली आम्ही मगाशी पण खाल्लं, पण फॅमिली मला परत घेतला. तर मी या हॉटेलमध्ये नाश्ता करून पुढे निघाले. ह्याचा पुढचा रूट कसा असेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. रस्त्याला लागून असलेली ही सुंदर गुलमोहराची झाडे पहा. त्यांचे अप्रतिम रंग खरोखरच मंत्रमुग्ध करणारे आहे आणि विश्रांतीची भावना आणतात. मुंबईत अजून पावसाची सुरुवात हवी तशी झालेली नाही, पण कोकणात बऱ्याचपैकी पाऊस आहे. पर्वतांचे विविध आकार पहा. प्रत्येक एक अतिशय अद्वितीय आणि विस्मयकारक आहे. निसर्ग ही मोफत थेरपी आहे. तुम्हाला वाटत नाही का? इथे आल्यावर खूप आराम आणि टवटवीत वाटतं. कोकणाचे अनोखेच सौंदर्य आहे. या ठिकाणी खरोखर काहीतरी खास आहे.
नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करणे आणि विविध संस्कृतींचा अनुभव घेणे माझ्या आवडत्या गोष्टी आहेत. शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवरून भटकंती करण्यापासून ते शांत पर्वतांमध्ये सफर करण्यापर्यंत प्रत्येक प्रवास आपल्याला आठवणी देऊन जातात. प्रवासामुळे माझा दृष्टिकोन समृद्ध होतो आणि मला साहस आणि शोधाची अनुभूती मिळते, जे मला खरोखर आवडतं. आता आम्ही पाली येथील सुप्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक श्री बल्लाळेश्वर गणपतीच्या मंदिराकडे पोचलो. मंदिराच्या उजवीकडून जो रस्ता जातो तो थेट निजामपूर करत मुंबई गोवा महामार्ग माणगाव येथे बाहेर पडतो. या रस्त्याने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही दिवसाचा प्रवास करा, कारण या रस्त्याला रहदारी थोडी कमी आहे, म्हणून रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात आम्हाला पावसाचाही सामना करावा लागला. तुम्हाला प्रवास करायला आवडतं का? आणि तुमचा आवडता ठिकाण कोणता हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पौराणिक कथेनुसार गांधरपाळे येथील प्राचीन पांडव लेणी ही पांडवांनी एका रात्रीत बांधलेली शिल्पे असलेली घरे आहेत. परंतु इतिहासकारक आणि आर्किओलॉजिस्टच्या मते ही राजकुमार विष्णुपालिता कंबोजाच्या काळात बांधलेल्या बौद्ध लेण्या आहेत. गांधरपाळे लेणी 31 बौद्ध लेण्यांची समूह आहे.
कशेडी टनलला पोहोचलो. मी या टनलबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. या टनलमधून प्रवास करताना तुमच्या गाडीचे हेडलाईट्स चालू असल्याची खात्री करा. कशेडी टनल क्रॉस केल्यावरच एक टोल लागतो. सध्या तरी तो टोल चालू करण्यात आला नाही आहे, पण पूर्णपणे काम झाल्यावरच हा टोल चालू करण्यात येईल असं मला वाटतंय. परशुराम घाट हा NH66 वरील महत्त्वाचा घाट आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभर्ली, कामथे, रामपूर या घाट रस्त्यांनी रत्नागिरी शहराशी जोडला गेला आहे. त्यापैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याशी जोडतो. चिपळूणमधील अनेक प्रसिद्ध मंदिरांपैकी परशुराम मंदिर हे सर्वाधिक भेट देणारे मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून 1000 फीट उंचीवर असलेलं हे ठिकाण चिपळूणच्या बाहेरील भागात सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर प्रामुख्याने भगवान परशुराम यांना समर्पित आहे, जो भगवान विष्णूचा 6वा अवतार होता. होमस्टेला पोहोचलो. या ठिकाणाशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. देवराई होमस्टे हेदवी येथे श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणाबद्दल अधिक माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.